हो, काय मस्त दही झालेलं. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. दही लावायचं आहे बघा. तर दही आपण नेहमी पातेल्यात लावतो, भांड्यात लावतो. तर मी ह्या अशा मातीच्या भांड्यामध्ये दही लावते बघा. कधी कधी जेव्हा दही लावायचं असेल तेव्हा. तर जुनं भांडं जरा थोडंसं खराब झालं होतं. कधी कधी काय होतं, दही लावून लावून वास येतो ना त्याला. ते नवीन घट म्हणजे हा माठ आहे, तो हा घेतला आहे मी. आज ह्यात दही लावणार आहे. तर दूध बघा, हे माझं तबेल्याचं रतिबाचं दूध आहे. 1 लिटरच्या 2 पिशव्या असतात, पण एक मी आधीच तापवलं, घरात मला हवं होतं म्हणून आधी तापवलं आहे घरात वापरायला. आणि अर्धा लिटरचं दही लावणार आहे, पण त्याआधी दूध तापवून घेते. ह्या पातेल्यामध्ये दूध तापवून घेते आधी. दूध तापवून घेते मी आधी. तापू देते दूध. दूध तापलं बघा. आता हे जरा गार होऊ द्यायला पाहिजे ना, मग आपण याचं दही लावू. थोडंसं कोमटच राहू द्यायचं, नंतर मग दही लावते मी. दूध बघा पूर्ण गार झालं. आता आपण हे लावू घ्यायचं. थोडंसं बोट घालून बघते. हे बघा गार झालं पूर्ण. अगदी थंडगार पण नाही, पण थोडंसं कोमट होऊ द्यायचं, राहू द्यायचं. म्हणजे हे जरा चांगलं स्वच्छ पुसून घेते मी. 1-2 दिवस पाण्यात घालून ठेवलं होतं, कारण नवीन मातीचं भांडं असलं की त्याला स्वच्छ पाण्यात घालून धुवून पुसूनच घ्यायला लागतं ना वापरायला. त्यात मी विरजण घालते. आपण कोणत्या पण भांड्यात म्हणजे विरजण लावताना ना, असं पूर्ण भांड्याला लावून घ्यायचं. आता ते दूध घालते ह्यात मी. सगळं साई सकट घालून टाकते. ही साय पण खरडवून घालते त्यात. थोडंसं बाकी आहे ना, तर दुसरं पण अजून घालते थोडंसं, म्हणजे पूर्ण भांडं भरून जाईल. ते दुसरं दूध होतं ना आधी तापवलेलं मी, ते घालते ह्यात, म्हणजे भांडं भरून जाईल पूर्ण. आता हे असं छान मस्त मी उद्यापर्यंत झाकून ठेवते व्यवस्थित. हलवायचं नाही मध्ये, आधी झाकून ठेवते. उद्या बघूया आपण हे दही. मस्त होतं. काल आपण हे दही लावलं होतं ना. दही साधारण 1 दिवसभर तरी किंवा 1 रात्रभर तरी ठेवायलाच लागतं, सगळ्यांनाच माहिती आहे. तर मी काल रात्री लावून ठेवलं होतं. हे बघा, त्याचं दही बघा काय छान झालं, एकदम घट्ट. मस्त असं घट्ट दही झाले. कशी वाटली तुम्हाला ही मातीच्या भांड्यामध्ये दही लावायची आयडिया? कमेंट करून सांगा. तुम्ही पण लावा. आवडलं तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शिवाय बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी, माझे व्हिडिओ तुम्हाला बघता येतील.